हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या बुधवार 8 एप्रिलच्या एपिसोडमध्ये धमाकेदार ट्विस्ट आला आहे. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये नुपूर आणि मल्हारने शेवटी त्या दोन गुंडांना शोधून काढलं ज्यांनी तायडीच्या सांगण्यावरून नुपूरची ती बॅग चोरली होती आणि नुपूरच्या घरीच पैसे नेऊन दिले होते. नुपूरला अडकवलं होतं. मल्हारने या गुंडांची बेदम धुलाई केली आणि त्यांना जाब विचारला, खरं सांग, हे तुला करायला कुणी सांगितलंय? गुंडांनी सांगितलं की नुपूर मॅडमने नव्हतं सांगितलं. आणि मग गुंड हे तायडीचं नाव घेणार त्याच वेळेस असं काहीतरी घडलं जे पाहण्यासाठी, जे ऐकण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. मग नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हार हा नुपूरला घेऊन गाडीजवळ येतो आणि नुपूरला म्हणतो, मिस नुपूर, आपल्याला CCTV फुटेज मिळेल, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही गाडीत बसा. आणि तेवढ्यात तो म्हणतो, अरे यार, माझं वॉलेट आहे ना त्या दुकानातच राहिलं, मी घेऊन येतो, तुम्ही बसा गाडीत. नुपूर गाडीत बसते आणि मल्हार या दुकानाकडे येत असतो. आता या दुकानदाराची चांगलीच धुलाई करायची, त्याने नुपूरचा अपमान केलाय असं म्हणत म्हणत मल्हार हाताच्या बाह्या मागे करतो आणि या दुकानात येतो. दुकानदार दुकानाच्या बाहेर येतो तर मल्हार चक्क त्याची गचंडी पकडतो आणि त्याला जाब विचारतो, तुझी हिंमत कशी झाली मुलींचा असा अपमान करण्याची, मिस नुपूरला असं बोलण्याची? हा दुकानदार म्हणतो, ओ सोडा मला, सोडा मला. पण मल्हार त्याचं काहीच ऐकून घेत नाही आणि त्याच्या एकानंतर एक अशा सनसनीत 3-4 थोबाडीत मारतो. हा दुकानदार जागचा हलूनच जातो. इकडे नुपूर विचार करते, मल्हार सर अजून का नाही आले? पण मल्हार या दुकानदाराची खूप धुलाई करतो. दुकानदार म्हणतो, ओ तुम्ही जे काही करताय ना ते एकदम चुकीचं करताय बरं का. मल्हार म्हणतो, मग तू जे केलं ते बरोबर होतं का? तुला कुणी हक्क दिला रे त्यांचा अपमान करण्याचा? आणि तुला काय माहीत त्यांनी चोरी केली की नाही? आम्ही तुला प्रेमाने CCTV फुटेज मागत होतो ना, ते गुपचूप द्यायचं सोडून तू त्यांच्यावरच आरोप लावले, त्यांचाच अपमान केला. आता मी तुला काही सोडत नाही. हा दुकानदार खूप घाबरतो. नुपूर इकडे मल्हारची वाट पाहत असते. तर मल्हार या दुकानदाराला म्हणतो, तुला माहीत नाहीये मी कोण आहे? मी जर मनात आणलं ना तर उद्या सकाळी हे दुकान या जागेवर नसेल, एवढं लक्षात ठेव. दुकानदार खूप घाबरतो. त्याला समजतं की मल्हार मोठा माणूस आहे आणि आता माझं आणि माझ्या दुकानाचं काही खरं नाही. तो लगेचच म्हणतो, साहेब माफ करा, पण माझं दुकान येथून हलवू नका. अहो मी गरीब माणूस आहे, हे दुकान जर येथून हललं तर माझ्या बायका पोरांचं काय होईल? साहेब प्लीज असं करू नका. मल्हार म्हणतो, ठीक आहे. तर हा लगेच दुकानदार म्हणतो, साहेब तुम्ही म्हणत असाल तर मी त्या मॅडमची माफी मागतो, त्यांच्या पाया पडतो, पण माझं दुकान इथून हलवू नका. मल्हार म्हणतो, ते काहीच करू नको, आत्ताच्या आत्ता मध्ये जा आणि पुढच्या 5 मिनिटात मला कालचं CCTV फुटेज माझ्या हातात पाहिजे. दुकानदार म्हणतो, ठीक आहे साहेब. दुकानदार आतमध्ये निघून जातो. मल्हार तेथेच थांबतो आणि अवघ्या 5 मिनिटात हा दुकानदार मल्हारला हवं असलेलं रस्त्याचं CCTV फुटेज त्याला पेन ड्राईव्हमध्ये आणून देतो. मल्हार हा पेन ड्राईव्ह घेतो आणि जाऊ लागतो. तर हा दुकानदार म्हणतो, साहेब एक प्रश्न विचारू का तुम्हाला? मल्हार विचारतो, काय? तर हा दुकानदार म्हणतो, साहेब मी त्या ताईंना बोललो आणि तुम्हाला एवढा राग आला. त्या ताईंमध्ये आणि तुमच्यामध्ये काय नातं आहे? त्या ताई तुमच्या कोण आहेत? मल्हारला धक्काच बसतो. मल्हारला काय उत्तर द्यावं हे समजतच नाही आणि क्षणभर तो सुद्धा विचार करतो, खरंय माझं नुपूरशी काय नातं आहे? नुपूरला कुणी काही बोललं तर मला एवढा राग का येतो? मल्हारला आठवतं की तायडीने त्याला फोन केला होता, तेव्हा तायडीने सुद्धा मल्हारला हाच प्रश्न विचारला होता की मल्हार तुला एवढा राग का येतो? कोण आहे ती नुपूर तुझी? तुमच्यात काय नातं आहे? मल्हारकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. मल्हार काहीच उत्तर न देता तेथून निघतो. इकडे नुपूर ही मल्हार अजून का आला नाही म्हणून जाणार इतक्यात मल्हार गाडीत येऊन बसतो. नुपूर म्हणते, चला सर, आपल्याला CCTV फुटेज शोधावं लागेल दुसऱ्या दुकानात. तर मल्हार लगेच तिला पेन ड्राईव्ह दाखवतो. नुपूर विचारते, सर हा पेन ड्राईव्ह? तर मल्हार म्हणतो, मिस नुपूर, आपल्याला CCTV फुटेज मिळालंय. नुपूरला आश्चर्याचा धक्काच बसतो. नुपूर विचारते, सर CCTV फुटेज मिळालं, पण कसं? तो दुकानदार तर द्यायला तयार नव्हता. तर मल्हार सांगतो, मिस नुपूर, मी तेथे गेलो आणि अचानक काय झालं काय माहीत, तो म्हणाला, साहेब मला माफ करा, तो माझ्या पाया पडला आणि त्याने हे CCTV फुटेज देऊन टाकलं. नुपूरचा विश्वासच बसत नाही. नुपूर विचारते, सर तुम्ही तर काही केलं नाही ना?
मल्हार म्हणतो, नाही मिस नुपूर, मी कशाला काय करेल, मी खरंच काही केलं नाहीये. जगात अजून चांगुलपणा, चांगली माणसं आहेत. नुपूर म्हणते, हो सर, चांगुलपणा असलेली माणसं या जगात आहेत. मल्हार म्हणतो, फक्त त्यांचा चांगुलपणा बाहेर येण्यासाठी ना त्यांच्या कानात देवाचा आवाज ऐकू यावा लागतो, तेव्हा तो चांगुलपणा बाहेर येतो. नुपूर म्हणते, खरंय सर, चला आता आपण ते CCTV फुटेज चेक करूया. मल्हार हा लगेचच त्याचा लॅपटॉप उघडतो, पेन ड्राईव्ह लावतो आणि हे दोघेही CCTV फुटेज चेक करू लागतात. मल्हार विचारतो, साधारणतः किती वाजेची वेळ असेल? नुपूर सांगते, सर 2:15 ते 2:30 मध्ये. मल्हार या टाईम फ्रेममध्ये CCTV फुटेज चेक करतो आणि तेवढ्यात नुपूरला याच रस्त्यावरून मोटरसायकलवर ते गुंड जाताना दिसतात, ज्यांच्या हातात बाईक असते. नुपूर मल्हारला पॉज करायला सांगते आणि मल्हारला म्हणते, सर हेच ते गुंड आहेत, पहा हे 2 गुंडच ती बॅग घेऊन जात आहे. मल्हार विचारतो, मिस नुपूर, तुम्ही शुअर आहात का? नुपूर त्याला CCTV फुटेज झूम करायला सांगते. मल्हार हे फुटेज झूम करतो. नुपूर म्हणते, हो सर, कन्फर्म हे तेच गुंड आहेत, मी त्यांना ओळखते, हेच आमच्या गाडीसमोर आले, त्यांच्यामुळेच अपघात झाला आणि यांनीच बॅग चोरली. पहा ही तीच बॅग आहे पैशांची जी मी घेऊन जात होते. मल्हारला समजतं की आपल्याला खूप मोठा पुरावा सापडला आहे. मल्हार म्हणतो, मिस नुपूर, चला आता या रस्त्याने आपण पुढे जाऊया, त्या गुंडांना नक्कीच कुणीतरी पाहिलं असेल. आणि नुपूर खूप खुश होते, थँक गॉड, पुरावा सापडला, मला खूप भारी वाटतंय, असं म्हणून नुपूर स्माईल करते. मल्हार तिची स्माईल पाहून खूप खुश होतो आणि त्याला आठवतं की दुकानदाराने त्याला काय प्रश्न विचारला होता की साहेब, मी त्या मॅडमला बोललो, तुम्हाला एवढा राग का आला, त्या तुमच्या कोण आहेत? आणि मल्हार सुद्धा विचार करतो, खरंच कोण आहेत मिस नुपूर माझ्या? त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की मला अस्वस्थ वाटतं आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं की माझ्या चेहऱ्यावरही हसू येतं. आमच्यात नेमकं नातं आहे तरी काय, हाच प्रश्न मल्हारला पडतो. आणि मग थोड्याच वेळात हे दोघे पुढच्या स्टॉपवर पोहोचतात. तेथे लोकांना विचारायचं, या दोघांना कुणी पाहिलं का, असं त्यांनी ठरवलेलं असतं. पाहता पाहता संध्याकाळ होते आणि तायडी एके ठिकाणी या गुंडांची वाट पाहत असते. हे गुंड तेथे पोहोचतात. तायडी त्यांना सांगते, तुम्ही तुमचं काम चोख बजावलंय, परंतु ती नुपूर तुम्हाला शोधण्यासाठी आकाश पाताळ एक करतेय. त्यामुळे जोपर्यंत बाबा सांगत नाही तोपर्यंत या शहरातून गायब व्हायचं आणि परत यायचं नाही. गुंड म्हणतात, ठीक आहे मॅडम. तेव्हा तायडी त्यांना सांगते, बाबांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि जोपर्यंत बाबा सांगत नाही तोपर्यंत शहरात परत यायचं नाही. जर मल्हार आणि नुपूरच्या हाती लागले ना तर खूप वाईट होईल. गुंड म्हणतात, ठीक आहे, आम्ही परत येणार नाही. आणि गुंड तेथून निघून जातात. तायडी खूप खुश होते. शेवटी आता नुपूरच्या हाती कोणताच पुरावा लागणार नाही. नुपूर स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकणार नाही आणि उद्या सकाळी नुपूरचा पडलेला चेहरा पाहायला खूप मजा येईल. मी ही कंपनी सोडून कायमची जातीये, मी स्वतःला निर्दोष नाही सिद्ध करू शकले, हे जेव्हा तिच्या तोंडून ऐकू येईल ना तेव्हा खूप भारी वाटेल, असा विचार करून तायडी चांगलीच खुश होते. आणि इकडे नुपूर आणि मल्हार एके ठिकाणी आलेले असतात. हा फूड कोर्ट असतो. तेथे खूप सारी माणसं असतात. दोघेही आपल्या मोबाईलमध्ये या माणसांना त्या गुंडांचा फोटो दाखवतात आणि आपण यांना पाहिलं का असा प्रश्न विचारतात. परंतु कुणीच या गुंडांना पाहिलेलं नसतं. काही लोकांना मल्हार हा फोटो दाखवतो, काही लोकांना नुपूर हा फोटो दाखवते, परंतु कुणीच या गुंडांना पाहिलेलं नसतं. नुपूर खूप थकलेली असते. सकाळपासून ती या गुंडांना शोधते आणि नुपूर तेथे असलेल्या पाण्याच्या जारमधून स्वतःचा चेहरा धुते आणि मल्हार तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. नुपूर ही विचार करते, अरे देवा, आज पुन्हा एकदा मी रुमाल विसरले, रुमाल माझ्या लक्षात का राहत नाही? आणि तेवढ्यात मल्हार हे ऐकतो आणि नुपूर समोर त्याचा रुमाल धरतो. नुपूर ही मल्हारकडे पाहते आणि म्हणते, मल्हार सर, मी नेहमी रुमाल विसरते आणि तुम्हीच मला रुमाल देता. तर मल्हार उत्तर देतो, जोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे ना तोपर्यंत तुम्ही रोज रुमाल विसरलात तरी चालेल. नुपूर त्याच्याकडून हा रुमाल घेते आणि मग नुपूर चेहरा पुसते. मल्हार हा खरंच नुपूरच्या प्रेमात पडलाय. तो नुपूरकडे एकटक पाहतच राहतो. नुपूरला हे समजतं की मल्हार माझ्याकडे एकटक पाहतोय. नुपूर सुद्धा त्याच्याकडे पाहते. मल्हार लक्षच नसतं की नुपूरला समजलंय की मी तिच्याकडे पाहतोय. नुपूर मल्हारला म्हणते, सर तुम्हाला एक सांगू का, तुम्ही ना माझ्याकडे एकटक पाहत राहता, मला स्टेअर करता. मला माहिती आहे तुमच्या मनात तसं काही नाही आहे, पण आजूबाजूच्या लोकांना माहीत नाही आहे ना, त्यांचे गैरसमज होतील. मल्हार दचकतो आणि म्हणतो, अरे हा,
तुम्ही एकदम बरोबर बोलताय, खरंच मी चुकीचं करतोय. नुपूर म्हणते, सर बाकीच्या लोकांचा गैरसमज झालेला चांगला नाहीये ना. मल्हार म्हणतो, हो ठीक आहे ठीक आहे, तुम्हाला काय खायचंय, थांबा थांबा मी विचारतो. असं म्हणून मल्हार तेथून पळ काढतो. नुपूरला समजतं की मल्हार लाजलाय. मल्हार या गाडीवाल्याकडे येतो आणि त्याच्याकडे खायला काय काय ऑप्शन आहे हे विचारत असतो. नुपूर तिचा चेहरा पुसते आणि त्याच वेळेस तिला दिसतं ज्या गुंडांनी तिच्या गाडीबरोबर अपघात केला होता आणि पैसे चोरून नेले होते तेच गुंड मोटरसायकलवर त्याच ठिकाणी जेवायला आले आहेत. नुपूरला जबर धक्काच बसतो. नुपूरला सगळं आठवतं. हे दोन गुंड शहरातून बाहेर जाण्याच्या आधी मस्त पेटपूजा करायला आलेले असतात आणि गप्पा मारत मारत हसत खेळत तेथे टेबलवर येऊन बसतात. नुपूर लगेच आपला मोबाईल बाहेर काढते. पुन्हा एकदा कन्फर्म करते, हेच ते गुंड आहेत का. नुपूरला समजतं हेच ते गुंड आहेत. नुपूर मल्हारला हाक मारते, मल्हार सर लवकर या. मल्हार जवळ येतो. नुपूर त्याला दाखवते, सर हे तेच दोन गुंड आहेत ज्यांनी माझी बॅग पळवली होती, पैसे चोरले होते. मल्हार सुद्धा या फोटोंमध्ये पाहतो आणि त्याला सुद्धा वाटतं, अरे हा हे तेच गुंड आहेत. पण त्याच वेळेस यातील एक गुंड मल्हार आणि नुपूरकडे पाहतो आणि लगेच तो नुपूरला ओळखतो. आपल्या मित्राला सांगतो, अरे पहा ही तीच मुलगी आहे जिच्याकडून आपण पैसे चोरले होते, चल पळ लवकर. हे दोघे गुंड पळून जाऊ लागतात. मल्हार आणि नुपूर जोरात ओरडतात, ए थांब. आणि मल्हार त्यांच्या मागे धावतो. मल्हार एक खुर्ची उचलतो, या गुंडाला फेकून मारतो. गुंड खालीच पडतो. मल्हार आणि नुपूर त्याच्याजवळ जातात. मल्हार या गुंडाला पकडतो आणि म्हणतो, कोठे पळून जातोयस, चोरी केलीस ना तू आज. दुसरा गुंड मल्हारला अडवण्याचा प्रयत्न करतो, परंतु मल्हार हा त्याला दूर लोटतो आणि लगेचच मल्हार नुपूर हे दोघेही या गुंडांची धुलाई करू लागतात. मल्हार या गुंडाला खूप मारतो आणि त्याला जाब विचारतो, आज सकाळी तूच मिस नुपूरकडून पैशांची चोरी केली होती ना. हा गुंड म्हणतो, नाही साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मल्हार चिडून म्हणतो, खोटं बोलू नकोस. नुपूर म्हणते, नाही सर हा खोटं बोलतोय, हाच तो चोर आहे ज्याने पैशांची चोरी केली होती. सर त्याला सोडू नका, सर त्याला पकडा. मल्हार खूप चिडतो. त्याची अशी धुलाई करतो, एकानंतर एक त्याच्या पोटात ठोसे मारतो. हा गुंड खूप घाबरतो आणि म्हणतो, साहेब नका मारू, साहेब नका मारू. नुपूर म्हणते, सर आपण आत्ताच्या आता इन्स्पेक्टर जाधवला कॉल करूया, तेच याला सरळ करतील, याच्याकडून सत्य वधून घेतील. परंतु हा गुंड घाबरून म्हणतो, नाही साहेब पोलिसांना नका बोलू, पोलिसांना नका सांगू, मी सगळं सत्य सांगतो. आणि मग हा गुंड सगळं सत्य सांगतो. आज आम्ही दोघांनीच यांच्या गाडीसमोर बनाव रचला, यांच्या गाडीचा अपघात झाला आणि मग आम्ही पैसे घेऊन पळून गेलो, त्यांच्या घरी पैसे दिले. मल्हार विचारतो, खरं खरं बोल, तुला हे सगळं करायला कुणी सांगितलं होतं, याच मॅडमने सांगितलं होतं का. नुपूर खूप घाबरते आणि हा गुंड नुपूरकडे पाहतो आणि म्हणतो, नाही साहेब या मॅडमने नव्हतं सांगितलं. मल्हार विचारतो, मग लवकर सांग, कोणी सांगितलं होतं, कोणी सांगितलं होतं हे करायला, कोणत्या मॅडमने सांगितलं होतं. हा गुंड म्हणतो, सांगतो साहेब, सगळं खरं खरं सांगतो, कोणत्या मॅडमने हे करायला सांगितलं होतं ते सांगतो. आणि त्याच वेळेस नुपूरला दिसतं की जो दुसरा गुंड असतो तो एक मोठा गज मल्हारच्या डोक्यात घालणार. इतक्यात नुपूर जोरात ओरडते, मल्हार सर. आणि ती चक्क हा गज पकडते आणि मल्हारच्या डोक्यात हा दणका बसू देत नाही. मल्हार मागे वळून पाहतो आणि या गुंडाच्या पोटात जोरात लाथ मारतो. पण त्याच वेळेस पहिला गुंड मल्हारला धक्का देऊन तेथून पळून जातो. मल्हार आणि नुपूर या गुंडाच्या मागे धावतात, पण मल्हार नुपूरला थांबवतो. म्हणतो, थांबा मिस नुपूर, तुमच्या हाताला पण लागलंय. नुपूर म्हणते, सर ते गुंड पळून जातील, मी स्वतःला निर्दोष कसं सिद्ध करणार. मल्हार म्हणतो, मिस नुपूर तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध केलंय. त्या गुंडांनी माझ्यासमोर कबूल केलंय की तुम्ही चोरी केली नाहीये, तुम्ही त्यांना सांगितलं नव्हतं, हे सिद्ध झालंय, मी साक्षीदार आहे. तेव्हा कुठे नुपूर शांत होते आणि सुटकेचा निश्वास सोडते. मल्हार तिला समजावून सांगतो, नुपूर टेन्शन घेऊ नकोस, त्या गुंडांनी माझ्यासमोर कबूल केलंय की तुम्ही त्यांना चोरी करायला सांगितली नव्हती, तुम्ही तुमचं चॅलेंज पूर्ण केलंय, 24 तासाच्या आत स्वतःला निर्दोष सिद्ध केलंय. कॉंग्रॅच्युलेशन मिस नुपूर. असं म्हणून मल्हार तिचा हात हातात घेतो. नुपूरला खरंच आनंद झालेला असतो, पण तेथे फूड कार्टवर बसलेले सगळे लोक घाबरलेले असतात ही मारामारी पाहून. मल्हार आणि नुपूर त्यांना सॉरी म्हणतात आणि आपल्या गाडीकडे येत असतात. नुपूर मल्हारला म्हणते, मल्हार सर मला आता खूप भारी वाटतंय, रिलॅक्स वाटतंय,
डोक्यावरचं एक मोठं ओझं बाजूला झालंय असं वाटतं. मल्हारला सुद्धा आनंद होतो. हे दोघे गाडीजवळ येतात तर मल्हारला दिसतं की ड्रायव्हर गाडीत काहीतरी रिपेअरिंग करतोय. मल्हार विचारतो, काय झालं रे? तर हा ड्रायव्हर सांगतो, साहेब गाडी खूप हीट होत होती म्हणून मी बोनेट उघडलं तर जळण्याचा वास येतोय. मी रोड साईड असिस्टन्सला बोलवलंय, अर्ध्या तासात ते येतील. मल्हार म्हणतो, म्हणजे अर्धा तास त्यांना यायला, पुढे रिपेअरिंगला किती वेळ लागेल? नुपूर म्हणते, सर आपण जाऊया ना, येथे थोडे पुढे गेल्यावर चौक आहे, आपण त्या चौकात जाऊया आणि मग तेथे गेल्या आपल्याला टॅक्सी मिळेल. मल्हार म्हणतो, मिस नुपूर चालत जायचं? तुम्ही किती थकले आहात, कशाला चालत जायचं? तर नुपूर म्हणते, सर त्यात काय होतं, मी नाही थकली आहे, मला चालायची सवय. हो तुम्ही चालून थकत असाल तर मग थांबूया. मल्हार म्हणतो, मी नाही थकत. नुपूर म्हणते, जाऊया मग, पाहूया कोण चालून सगळ्यात आधी थकतंय. मल्हार हे चॅलेंज सारखं घेतो. ड्रायव्हरला म्हणतो, आम्ही जातोय, तू गाडी घरी घेऊन जा. आणि हे दोघेही चालू लागतात. इकडे आशाला मात्र नुपूरची खूप काळजी वाटत असते. मिस नुपूरला सगळं सापडलं असेल की नाही, स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी पुरावा सापडला असेल की नाही, हाच प्रश्न तिला पडलेला असतो. ती खूप टेन्शनमध्ये असते आणि तेवढ्यात मीना तेथे येते आणि म्हणते, काय आशाबाई, तुमची नुपूर तर गेली 12च्या भावात, तिला काही पुरावा मिळत नाही, स्वतःला ती निर्दोष सिद्ध करू शकणार नाही. मी म्हणाले होते, ज्या माणसाला पंख नाहीत ना त्याने जास्त हवेत उडू नये, पण तुम्ही ऐकलं नाही, नुपूरला थांबवलं नाही, ती हवेत उडत होती आणि आता जमिनीवर दणकन आपटली. आता तिचं काही खरं नाही, जमिनीवर दणकन आपटली आणि आता ती तोंडावर पडणार, तिचं काही खरं नाही. आशाला खूप राग येतो आणि त्याच वेळेस नुपूर ही आशाला कॉल करते. आशा विचारते, नुपूर काय झालं, तुला पुरावा सापडला का, तू स्वतःला निर्दोष सिद्ध केलं का, कुठे आहेस तू? तर नुपूर म्हणते, आई रिलॅक्स हो, मी स्वतःला निर्दोष सिद्ध केलंय, तेही पुराव्यानिशी. मल्हार सरांना पटलंय की ही चोरी मी केलेली नाहीये. आशाला खूप आनंद होतो. मीनाला काही कळतच नाही. आशा विचारते, खरंच का? नुपूर सांगते, हो आई, हे सगळं मल्हार सरांमुळे शक्य झालंय, मी स्वतःला निर्दोष सिद्ध केलंय, तू काळजी करू नको. आता आम्ही दोघे बरोबरच आहोत, थोड्याच वेळात घरी येतो, काय घडलं हे सगळं मी तुला सांगते. नुपूर ही असं बोलली म्हणून आशाला खूप आनंद होतो आणि ती फोन कट करते. आणि तेवढ्यात मीना विचारते, काय हो आशाबाई, हसायला काय झालंय? तर आशा तिला सांगते, तुला एक म्हण माहितीये का, मी ईशाच्या पुस्तकात वाचलीये, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. तुला ही म्हण माहीतच असेल ना? मीना विचारते, तुम्ही नुपूरला गाय म्हणताय का? आशा म्हणते, नाही नाही, गाय कोण हे महत्वाचं नाहीये, मी तुला कावळा म्हटले हे महत्वाचं आहे. मीनाला खूप राग येतो. मीना चिडून म्हणते, आशाबाई तुम्ही मला कावळा म्हणालात? आशा म्हणते, थांब ते आपण नंतर बोलूया, आता मला थोडं महत्वाचं काम आहे, देवासमोर साखर ठेवायची आहे. असं म्हणून आशा आतमध्ये निघून जाते. मीनाला खूप टेन्शन येतं. मीना चिडून म्हणते, अरे देवा, आता मला स्वतःला वाचवायला हवं. त्या नुपूरला कोणता पुरावा सापडला असेल? सगळ्यात आधी तर घरात जी पैशांची सुटकेस आहे ना, मला त्याची विल्हेवाट लावावी लागेल, नाहीतर मीच अडकायची. असा विचार करून मीना ही घरात पळून जाते. आणि इकडे नुपूर आणि मल्हार दोघे मस्त चालत चालत येत असतात. फ्रेंड्स, खरंच या दोघांची केमिस्ट्री खूप भारी आहे. आणि मल्हार नुपूरला म्हणतो, मिस नुपूर तुम्ही नेहमी हसत राहा, हसताना तुम्ही खूप छान दिसता. तर नुपूर एकदम तोऱ्यात बोलते, सर फक्त हसताना नाही, मी नेहमीच छान दिसते. मल्हार सुद्धा खुश होतो. नुपूर उलट चालत असते. मल्हार विचारतो, मिस नुपूर तुम्ही उलट का चालताय? नुपूर म्हणते, सर असंच, कारण मी खूप खुश आहे आणि तुम्ही मला पुन्हा एकदा हसायला शिकवलंय, नाहीतर मी हसायला विसरले होते. मला हसता येतंय याचं मुख्य कारण तुम्ही आहात. मल्हार खूप खुश होतो. नुपूरच्या चेहऱ्यावर खरंच खूप गोड स्माईल असते, ती खूप खुश असते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने ही मालिका खरंच खूप भारी आहे, प्रेक्षकांची मनं जिंकतीये. तायडीसारखी डेंजरस व्हिलन असताना सुद्धा नुपूर आणि मल्हार पुन्हा पुन्हा जिंकताय, ते पाहताना खूपच भारी वाटतं, यात शंका नाही. आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मल्हार आणि नुपूरने ज्या प्रकारे नुपूरला निर्दोष सिद्ध केलं, पण तायडी ही थोडक्यात वाचली आहे. तसंही ती वाचणारच होती, एवढ्या लवकर तिचं सत्य नुपूर आणि मल्हार समोर येणार नाही. आजचा एपिसोड तर भारीच होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू
मल्हार घरी पोहोचणार आणि तायडीला सांगेल, तायडी, मिस नुपूरने स्वतःला निर्दोष सिद्ध केलंय. हे ऐकून तायडीच्या पायाखालची जमीनच सरकणार. तायडीच्या बापाला सुद्धा जबर धक्का बसेल. तर रेवती मावशी खूप खुश होईल आणि मग मल्हार झालेला सगळा प्रकार सांगणार. त्यामुळे तायडी खूप घाबरणार आणि विचारेल, त्या गुंडांनी सांगितलं का? त्यांना हे करायला कुणी सांगितलं होतं? मल्हार म्हणेल, तायडी. आणि हे ऐकून तायडीला जबर धक्काच बसेल. ती खूप घाबरणार आणि मग नुपूर आणि मल्हार ज्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला जातील त्याच पोलीस स्टेशनमध्ये वेदांची केससुद्धा रजिस्टर असेल. आणि नुपूर या इन्स्पेक्टरला म्हणेल, तुम्ही वेदांच्या केसमध्ये काहीतरी करा, त्या गुन्हेगाराला शोधून काढा. हे ऐकून मल्हार खूप घाबरणार. मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.